नामचिंतन करावं तेही योग्य वेळेत. पहिला विचार आहे, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? कधीच करू नये. पण दुसऱ्यासाठी खड्डा खाणला तर त्यात आपल्याला पडावं लागतं. सुंदर प्रसंग. 2 नवरा बायको घरात राहत होते, 2 जण. 5-6 वर्ष झाले. एक दिवस मालकाला म्हणे, पप्याचा बाप, 5-6 वर्ष झाले तुमची म्हातारी घरात आहे, सकाळ संध्याकाळ रोज तिची सेवा करावी लागते. म्हणे एक काम करा, बाहेर कुठं फिरायला जाता येत नाही. मालक म्हणे, तू सांगशील तसं करू. बरेच जण ऐकतात, ऐकू नका या मताची मी नाही. एका महाराजांनी सांगितलं, कोण कोण बायकोचं ऐकतं एका लाईनीत उभे राहा, आणि जे बायकोचं ऐकत नाही ते दुसऱ्या लाईनीत. सगळी एकाच लाईनीत उभी होती, पण गुरुजी एकटंच दुसऱ्या लाईनीत उभं. महाराजांनी विचारलं, का तुम्ही ऐकत नाही का बायकोचं? ते म्हणे, कशाचं ऐकत नाही, बायकोनं सांगितलं जास्त गर्दीत जाऊ नका. मला सांगायचंय, ज्या वेळेला मालक म्हणे तू सांगशील तसं करू, ती म्हणे 50 एकर शेती, एक काम करा, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, शेतीची राखण होईल आणि म्हातारी शेतात राहिला, आपल्या डोक्याचा ताण मिटेल. म्हातारीला झोपडी बांधून दिली. 1-2 महिने झाले नंतर म्हणे तुमचा काय त्रास सहन होईना, रोज सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जावं लागतं. म्हणे एक काम करा, म्हणे तू सांगशील तसं रॉकेलचे कॅन घेऊन जा. म्हणे संध्याकाळच्या वेळेला झोपडीवर टाका आणि झोपडीवर रॉकेल टाकून काडी लावून द्या, कायमचा विषय मिटल. म्हणे ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा रॉकेलची कॅन घेऊन आला, लक्ष देऊन ऐका बरं, रॉकेलची कॅन घेऊन आला, त्यानं झोपडीवरती रॉकेल टाकलं. पण आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी. नेमकं शेजाऱ्याच्या गायांची ज्वारी खाण्यासाठी आलेल्या होत्या आणि म्हातारी त्या गायांना हाकलण्यासाठी गेलेली. म्हातारी पाहती, आपला मुलगा झोपडीवर रॉकेल टाकतो, आतमध्ये पाहिलं सुद्धा म्हातारी हाय का, काहीच नाही. काडी लावून दिली. म्हातारी हुशार होती, झाडावर जाऊन बसली. 10-15 दिवस झाले ना अमावस्येची रात्र. अमावस्येच्या रात्री नेमकी त्या गावात चोरी झाली. गुरुजी, चोरी झाली आणि ती चोर नेमके पैसे चोरी करून ते झाडाखाली जाऊन बसले. दोघांचे भांडण लागले. हा म्हणायचा पहिला वाटा माझा, दुसरा म्हणायचा पहिला वाटा. दोघांच्या मध्ये म्हातारी वरून बोलली, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपला. आता संध्याकाळच्या वेळेला एखादी म्हातारी झाडावर दिसली अमावस्येच्या दिवशी, थांबल का कोणी? अख्ख्या कोल्यात भूत आलं. ज्या वेळेला निघाले, पण नेमकी भानगड रात्रीच्या वेळेला म्हातारी खाली उतरली. तिने पैशाचं गाठोडं पाहिलं, मोजून पाहिले, किशोर दादा तर 5 लाख रुपये होते. 5 लाख रुपये घेऊन म्हातारी घरी आली. आवाज दिला, बाळ्या दार उघड. बाळ्या म्हणतो, आवाज तर आपल्या आईचा वाटतं. म्हणे आली कशी? ती म्हणे पाणी दे आधी प्यायला मग सांगते. पाणी पिली. म्हातारी म्हणे, तुझ्या वडिलांनी स्वर्गातून पाहिलं म्हणे, तुझे लईच हाल चालले होते, एवढे 5 लाख रुपये दिले म्हणे. 5 लाख रुपये तेवढे पोराला देऊन येऊन परत जाते स्वर्गात. जवळच सुनबाई होती. सुनबाई म्हणे, मग सासूबाई माझे सासरे भेटले म्हणल्यावर माझे आई वडील भेटले असतील. ती म्हणली, भेटले ना. काय म्हणली? मग काय म्हणले? म्हणे काय नाही, 4-5 दिवस तुम्ही तुमच्या पोराला भेटायला जा, एवढे 5 लाख रुपये त्याला देऊन या. आम्ही सुद्धा आमच्या पोरीला 5 लाख रुपये ठेवले म्हणे, तुम्ही सुद्धा तोपर्यंत पोरीला स्वर्गात पाठवून द्या. ती म्हणली, मग जायचं कसं? टेन्शन घ्यायचं नाही, झोपडी तयार करायची म्हणे, झोपडीवर रॉकेल टाकायचं, काडी लावून द्यायची, किती चटके बसले तरी सहन करायचं. आणि धुराधुरानं कुठं राईटला लेपला रस्ता तसा नव्हता. दुसऱ्या दिवशी झोपडी तयार केली, आतमध्ये जाऊन बसली, जशी काडी लावून दिली एवढे चटके बसायचे, पण 5 लाख रुपयासाठी सहन केले. कोल्याच्या मध्येच राहत होती, पण माहित नाही पडली कधी जडाले. धुराधुरानं जीज गेली, ती अजून खाली आली. मला सांगायचं काय, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधीच करू नये. दुसरा विचार एकदाच, कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी, त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. तिसरा विचार, नामधरा कंठी, नामचिंतन करावं, भगवंताचं भजन करावं. कधी करावं आणि कसं करावं, कुठं जायची गरज, ठाईचं बैसोनी उठता बैसता. भगवंताचं नामचिंतन करा. तू म्हणाल ताई फायदा काय? नामचिंतन केलं तर योग्य वेळेत करावं लागेल, आताच करावं लागेल. का? क्षणभंगुर नाही भरवसा, आताच करावं लागेल. कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्यामधला आत्माराम आहे. ज्या दिवशी हा आत्माराम निघून जाईल, शेवटी म्हणावं लागतं राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. हो बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु
होई राम कृपा बिनु. योग्य वेळ सावध व्हायचंय का? नाशिवंत देह जाणार सकळ. बरेच जण म्हणतात पहा, तुम्हाला एक भानगड सांगते, एक वैष्णवाची आणि एक होते शैवामधले. भांडणं लागतात, आम्ही हनुमानजीचं भजन करू का गणपतीचं. काही लोक म्हणतात आम्ही फक्त गणपती बाप्पाचंच करणार भजन. काही लोक म्हणतात फक्त महादेवाचं. भगवंताचे अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. देवाचे अनेक रूप आहेत पण तत्व मात्र एकच आहे. एवढं लक्षात ठेवायचं. विषय असा झाला होता, एका वेळेला ज्या वेळेला शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात दिली, वैष्णवाच्या घरात दिली. वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले, शैव म्हणजे आडव्या गंधावाले. वैष्णवाच्या घरात मुलगी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला ती मुलगी, सणासुदीचा दिवस होता, संक्रांत आली म्हणून ती मुलीनं गाईचं शेण आणलं, अंगण सारायला लागली. सारता 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 तिच्या सासऱ्यानं पाहिलं. सासरा म्हणे, सुनबाई आपण वैष्णव आहोत, वैष्णव. वैष्णवाच्या घरात काही आडवं चालत? उभं सार म्हणे. उभं. आता उभं सारता येतं का? ती बिचारी घाबरून गेली. नवीन होती, कसं बस आवड धोबड घेतलं सारून. काही शेण पाठीमागे राहिलं, काही उचलून घेतलं, सारून घेतलं. दुसऱ्या दिवशी 2-4 दिवस निघून गेले. पहिल्या काळात घोंगट टाकलेलं राहायचं महिला मंडळाच्या, बरोबर. डोळे सुद्धा दिसत नव्हते, ही नेमकी कोण आहे. तिला दिसायची माणसं. घोंगट टाकलेलं राहायचं. 2-4 दिवस मध्ये गेले. हिच्या लक्षात आलं, विसर पडला आणि त्या घोंगटच्या मधून सासरा बुवा नेमका दाताला मिश्री लावत होता. पण इथं आडवे दात घासायला लागले. तिने घोंगट पाठीमागे केलं. सासरी बुवा तुम्ही वैष्णव आहात, वैष्णव. तुमच्या घरात काय आडवं चालत? उभी दात घास म्हणे. उभी. सासरा म्हणे, तेरी बी चूप मेरी बी. तुझ्या पद्धतीनं वाग म्हणे.